श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवार 12 राशीनुसार अत्यंत प्रभावी तोडगे। नमस्कार मित्रांनो, भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा मार्गशीर्ष महिना आणि त्यातील सर्व सिद्धी देणारी मार्गशीर्ष पौर्णिमा। विशेष म्हणजे यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवार या शुभवारी येत आहे। भगवान विष्णू आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद एकाच वेळी मिळण्याची ही सुवर्ण संधी आहे। आजच्या या प्रभावी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या महायोगात तुमच्या 12 राशीनुसार 5 अत्यंत प्रभावी महातोडगे। हे उपाय तुमचे भाग्य बदलू शकतात आणि सोबतच या पौर्णिमेनंतरचे तुमचे थोडेसे भविष्य देखील आपण जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रभावी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। यामुळे तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल। मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाला समर्पित आहे। महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे असे स्वतः भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। या पौर्णिमेला दत्त जयंती असल्याने भगवान दत्तात्रयाचे पूजन केले जाते। गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे। जेव्हा पौर्णिमा आणि गुरुवार एकत्र येतात तेव्हा गुरुपुष्य योगासारखेच शुभ फळ मिळते। या दिवशी सत्यनारायणाची पूजा, तुळशीची पूजा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण अत्यंत शुभ मानले जातात। आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आणि भाग्य जागृत करण्यासाठी पाहूया तुमच्या राशीनुसार 5 प्रभावी उपाय। मेष रास भविष्य कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग आहेत, पण घाईघाईत निर्णय घेणे टाळा। उपाय: सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि हनुमान चालिसाचे पठण करा। लाल रंगाचे वस्त्र गरजू व्यक्तीला दान करा। आर्थिक स्थिरतेसाठी मारुतीच्या मंदिरात गुळ चण्यांचा प्रसाद वाटा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 माळ जप करा। दिवसभर उपवास करून संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा। 2. वृषभ रास अडकलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे। कुटुंबात सौख्य राहील। उपाय: लक्ष्मी स्तोत्राचे वाचन करा, यामुळे आर्थिक समस्या दूर होतील। गरजू वृद्ध महिलेला पांढऱ्या रंगाचे धान्य किंवा वस्त्र दान करा। शुक्रवारी मंदिरात किंवा घरात दही साखरेचा नैवेद्य दाखवा। दत्त मंदिरात किंवा शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा। सकाळी उठल्यावर लक्ष्मी आणि विष्णूचे ध्यान करा। 3. मिथुन राशी नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील। वाणीवर नियंत्रण ठेवा। उपाय: गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून अथर्व शीर्षाचे पठण करा। तुळशीच्या रूपाला प्रदक्षिणा घाला आणि पाणी अर्पण करा। हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू, उदाहरणार्थ मूग डाळ, दान करा। विष्णू सहस्त्रनामाचे 1 वाचन अवश्य करा। गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट द्या। 4. कर्क राशी मानसिक शांतता मिळेल। आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। उपाय: चंद्राच्या प्रकाशात बसून ओम नमः शिवाय जप करा। गरीब व्यक्तीला दुधापासून बनवलेली पदार्थ, उदाहरणार्थ खीर, खाऊ घाला। शिवालय किंवा दत्त मंदिरात पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा। गरिबांना तांदूळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। संध्याकाळी घराच्या मुख्य दारात तुपाचा दिवा लावा। 5. सिंह रास सरकारी कामे मार्गी लागतील। पद प्रतिष्ठेत वाढ होईल। उपाय: रोज सकाळी उगवत्या सूर्याला कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करा। आई वडिलांचे आशीर्वाद घ्या
आणि त्यांना लाल रंगाची भेटवस्तू द्या. मंदिरात गव्हाचे दान करा. केसर किंवा चंदनाचा टिळा कपाळी लावा. दत्त महाराजांना लाल मिठाईचा नैवेद्य दाखवा. 6. कन्यारास. अडकलेली कामे मार्गी होतील, पण आरोग्याच्या लहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. उपाय: बुध स्तोत्राचे वचन करा. गाईला हिरवा चारा आणि मनुष्याला हिरव्या मूग डाळीची खिचडी दान करा. गरजू व्यक्तीला नवीन कपडे दान करा. पौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा. घरात तुळशीजवळ दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. तुळस खूप महत्त्वाची आहे. 7. तुळारास. वैवाहिक जीवनात माधुर्य येईल. भागीदाराच्या कामात फायदा होईल. उपाय: श्री सूक्ताचे पठण करा. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. गरिबांना साखर, तांदूळ किंवा पांढरी मिठाई दान करा. शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा. परफ्यूम किंवा सुगंधी वस्तूचा वापर करा. चांदीच्या वाटीतून दही साखर खाल्ल्यास फायदा होईल. 8. वृश्चिक रास. नवीन मालमत्ता खरेदीचे योग आहेत. शत्रूंवर विजय प्राप्त होईल. उपाय: नृसिंह स्तोत्राचे पठण करा. हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. मसुराची डाळ दान करा. पौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवून मीठ विरहित जेवण करा. एका सुपारीवर लाल धागा बांधून घरात ईशान्य कोपऱ्यात ठेवा. 9. धनुरास. भाग्याची साथ मिळेल. प्रवास आणि उच्च शिक्षणाचे योग आहेत. उपाय: गुरु बीज मंत्राचा ओम ग्रांग ग्रींग ग्रोंग सहा गुरु वे नमः जप करा. मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू, हरभरा डाळ, गूळ दान करा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याची प्रदक्षिणा करा. भगवान विष्णूच्या मूर्तीला पिवळ्या फुले आणि चंदन अर्पण करा. केळीच्या झाडाची पूजा करून दिवा लावा. 10. मकर रास. कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. उपाय: शनी स्तोत्र किंवा शनी चालिसाचे पठण करा. गरिबांना काळ्या रंगाचे वस्त्र, ब्लँकेट किंवा उडीद डाळ दान करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करा आणि आशीर्वाद घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा आदर करा. 11. कुंभरास. आर्थिक बाजू मजबूत होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. उपाय: हनुमानजींच्या मूर्तीवर चमेलीच्या तेलाचे 5 दिवे लावा. ओम श्रीम ब्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ब्रीम श्री ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. गरिबांना काळे तीळ आणि गूळ दान करा. एका मातीच्या भांड्यात पाणी भरून घरात ईशान्य दिशेला ठेवा. शनी मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घ्या. 12. मीन रास. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अध्यात्माकडे कल वाढेल. उपाय: विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. पिवळ्या रंगाचे धान्य किंवा वस्त्रे दान करा. देवाला पिवळ्या रंगाची फुलांची माळ अर्पण करा. कपाळी हळदीचा टिळा लावून ओम बृहस्पते नमःचा जप करा. सत्यनारायणाची कथा श्रवण करा आणि प्रसाद ग्रहण करा. तर हे होते मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवारच्या महायोगावर आधारित तुमच्या राशीनुसार 5 अत्यंत प्रभावी आणि उपाय आणि तुमचे छोटेसे भविष्य. या सर्व उपायांमध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय आहे श्रद्धा आणि भक्ती. तुम्ही कोणतीही उपाय श्रद्धेने आणि सात्विक मनाने कराल तर त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. एक महाउपाय जो सगळ्यांनी करावा. या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्र उगवल्यावर दूध, साखर आणि तांदूळ मिसळलेले पाणी चंद्राला अर्पण करा.
यामुळे लक्ष्मी आणि चंद्र देवाचा आशीर्वाद मिळतो. पुन्हा एकदा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, श्री गुरुदेव दत्त आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमचे जीवन सुखी, समृद्धी आणि आनंदी हो. शुभ पौर्णिमा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.